नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेले आहोत तुमसर येथील गांधी सागर उद्यानामध्ये, जे एक प्रकारे पुढाऱ्या आणि अधिकाऱ्यांकरता भ्रष्टाचाराचे कुरण बनलेलं आहे. या ठिकाणी अनेकदा दलित वस्तीच्या नावावर पैसे खर्च करण्यात आले आणि अधिकारी आणि पुढारी मिळून यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि असाच नुकताच आता निवडणुकी काळामध्येही या ठिकाणी साहित्याचे खेळण्याचे साहित्य लावण्यात आले आणि इथे वॉशरूमचेही बांधकाम करण्यात आले. परंतु काही लोकांची तक्रार अशी आहे की जी वॉशरूम आहे आणि जे खेळाचे साहित्य आहे ते सर्व पुणे नासधूस करून तोडण्यात आलेले आहेत. बघूया काय वास्तविक स्थिती आहे, चला आपण बघूया. नुकताच एक महिन्यापूर्वी हे खेळाचे साहित्य लावल्यात आणि तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे साहित्य तोडण्यात आलेलं आहे. हे बघा, हे सर्व तोडून इथं पडलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे आहे, हे बघा. आणि एवढंच नव्हे, तुम्ही इकडेही बघू शकता, अद्याप या ठिकाणी कुठलीही सुरक्षा नाही. आणि हे बघा, हे तोडून ठेवलेलं आहे. हे बघा, हे सर्व तोडून ठेवलेलं आहे. साहित्य नवीन आहेत, माहीत नाही कंत्राटदाराचे बिल निघाले की नाही निघाले, परंतु सामानाची नासधूस झालेली आहे. आणि आणखी पुढं बघूया, हे साहित्य बघू शकता नुकतेच लावले आहेत आणि हे सर्व तोडून ठेवलेले आहे. हे बघा, हे सर्व. अशीही माहिती मिळालेली आहे की काही चोरट्यांनी हा चोरून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना जमलं नाही, नाहीतर ही वस्तू आता इथं दिसलेली नसती. नगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करतो, परंतु तिथं कुठलीही सुरक्षा करत नाही. यापूर्वीही या उद्यानावर लाखो रुपये खर्च करण्यात आले, परंतु नागरिकांना त्याची कुठलीही सुविधा मिळण्यात आली नाही. या इकडे बघूया आपण. ही नवीन वॉशरूम तयार करण्यात आणि ही स्थिती बघा किती दयनीय आहे. हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण मार्बल तोडून ठेवलेले आहेत. हे इथं पूर्णपणे हे सर्व टाईल्स काढून टाकलेले आहेत. ही दार बघा, दार तुटलेला आहे. आणि ही टॉयलेटची सीटच घेऊन पळाले, कसे तोडफोड करण्यात आलेली आहे. एक प्रकारे हा पैशाचा भ्रष्टाचार आहे आणि हा गांधी सागर उद्यान हा भ्रष्टाचाराचा एक कुरण बनलेला आहे. यावे दलित वस्तीच्या नावावर पैसा खर्च करावे आणि इथून भ्रष्टाचार करावे. माझ्यासोबत आहेत या प्रभागाचे नागरिक बाबा कारंजकर, त्यांच्याशी विचारू काय स्थिती आहे. माझं नाव शैलेंद्र कारंजकर आहे आणि मी या कुंभारे नगरचा निवासी आहो. ह्या बगीच्यामध्ये इतके पैसे खर्च करून या बगीच्याचा हाल पहा किती वाईट केलेला आहे. इथं नागरिकांना फिरायला यायला आलं पाहिजे आणि एक सुंदरसं काहीतरी वातावरण पाहिजे, पण इथं पहा सगळ्या वस्तू चोरीला चालल्या आहे. फक्त पैसे खायचं म्हणून हे सगळं बनवल्यासारखं दिसत आहे. कोणती सुविधा नाही इथे, काही कोणी राखणदारी नाही, त्यामुळे हे किती वाईट स्थिती चाललेलं आहे. एक काळ होता की या बगीचा इतका सुंदर होता की भंडारा आणि गोंद्याचे लोक इथे येऊन म्हणायचे की बा असा बगीचा आमच्याही शहरात नाही आहे. आज या जगाची स्थिती पहा कशी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, एकीकडे नगरपालिका लाखो रुपये खर्च करते, परंतु त्याची सुरक्षा करत नाही. यापूर्वीही या ठिकाणी अनेक साहित्य चोरी गेले नाही. आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला की कशा प्रकारे साहित्याचे तोडफोड करण्यात आली आहे. तरी नगर परिषदेने याकडे त्वरित लक्ष द्यावे. मी गणेशराव, बीबीजी न्यूज तुमसर.